नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुम्हाला दाखवत आहे साबुदाणा वडा रेसिपी। त्यासाठी मी पाव किलोचे 2 वेगवेगळे ठेवलेले आहेत वेगवेगळ्या भांड्यात। अर्धा किलो आहेत टोटल साबुदाणे। पाणी घालत आहे आणि स्वच्छ धुवत आहे। असा तुम्ही 3 वेळा करा। हे बघा, साबुदाणा दिसतोय तुम्हाला? ह्याच्यात थोडंसं वर पाहिजे। जास्त पाणी टाकलात तर ती चिघळेल साबुदाणे। तर जास्त पाणी असेल तर काही हरकत नाही। चाळणी खाली ठेवा आणि साबुदाणे त्याच्यामध्ये घाला चाळणीमध्ये, आणि जे एक्सेस वॉटर येईल ते पूर्णपणे निघून दे आणि थोडंसं पसरवा साबुदाणे। मग ते पूर्ण चिघळणार नाही साबुदाणे। हे बघा, एवढं पाणी ठेवा ह्याच्या साबुदाण्याच्या वर। त्याने रात्रभर भिजत ठेवावे। जर वेळ नसेल तर 3-4 तासात भिजतात। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवावे हे साबुदाणे। बघा, साबुदाणा छानपैकी भिजलेला आहे। हे मी अर्धा किलो साबुदाणे भिजवलेले वेगवेगळ्या भांड्यामध्ये ते मी आता एकत्र केलेले आहेत। हे बघा, छानपैकी भिजलेला आहे। कोथिंबीर घेतली आहे। जर तुम्हाला कोथिंबीर उपवासामध्ये चालत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता। कढीपत्ता पण स्किप करू शकता। जर तुम्हाला चालत असेल उपवासाला तर दोन्ही घेऊ शकता। जर उपवास नसेल तर तुम्ही दोन्ही घ्या, आणि उपवास असेल तर दोन्ही स्किप करा। कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, जिरं 1 चमचा, 7 ते 8 मिरच्या, हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरलेल्या आहेत। लिंबाचा रस, 1 अख्खा लिंबू घेतला आहे त्याचा रस आहे हा। शेंगदाण्याचा कूट आहे। मी पाव किलो शेंगदाणे चांगले भाजून त्याची भरड केलेली आहे, आणि शेंगदाण्याच्या कूटाची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघा। 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडत ठेवलेले होते। 5-6 शिट्या बस होतात। प्रमाण सांगते, जर अर्धा किलो साबुदाणे असेल तर अर्धा किलो बटाटे घ्या, आणि पाव किलो शेंगदाण्याचा कूट चांगले भाजून त्याची भरड करा, आणि मिरची, कोथिंबीर तुमच्या अंदाजे घ्या। त्यामध्ये मी हे साबुदाणे घालत आहेत अर्धा किलो। ते बटाटे असे हाताने कुस्करून घ्या। बटाटा चांगल्यापैकी कुस्करलेला आहे। कढीपत्ता घाला, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरलेली, जिरं, मीठ चवीनुसार घ्या तुमच्या अंदाजाने, शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस का तर छानपैकी मिक्स करा। जर तुमचे साबुदाणे एकदमच कोरडे असतील तर थोडंसं पाणी शिंपडा, जास्त नाही, थोडंसं नावाला। हे बरोबर आहेत साबुदाणे, म्हणून मी घालत नाही आहे। जर गरज पडली तर घालताय। हे छानपैकी जास्त दाबून पिऊ नका, असं करून नॉर्मल मळा चांगलं। पहिलं मिक्स करा। शेंगदाण्याच्या कुटाचा चांगला स्मेल येत आहे, आणि साबुदाण्याच्या खिचडीचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की चेक करा। छानपैकी झालेला आहे मिक्स। बघा, होत आहे। जर होत नसेल तर थोडंसं पाणी घालून परत चांगलं मिक्स करा पीठ। तुम्हाला आता दाखवते कसं। हे बघा, असं गोल करा आणि त्याला प्रेस करा, थोडासा शेप दिसू दे। हे बघा, मी एका प्लेटमध्ये काढत आहे।
असं प्रेस करा. अशा प्रकारे सगळे वडे एका प्लेटमध्ये मी काढून ठेवा. हे बघा, अशा प्रकारे वडे बनवा. अर्धा किलोचे माझे 39 वडे झालेले आहेत. 40ही होऊ शकतात, तुमच्या साईजनुसार तुम्ही बनवा. 39 वडे झाले आहेत अर्धा किलोचे. ते तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. गॅस स्लो करा. हे बघा, छान तापलेलं आहे. एक साबुदाणा मी घातलेला, हा साबुदाणा काढत आहे. गरम तेलामध्ये हे साबुदाणे घालत आहे. पहिला गॅस स्लो ठेवा. पलटी करा. गॅस थोडा स्लोच असू दे, मग नंतर फास्ट करा. गॅस आता फास्ट करत आहे. सावकाश. पैकी लालूच झालेल्या आहेत दोन्ही साईडने. हे बघा, जेव्हा कढईमध्ये घालण्याच्या अगोदर थोडंसं प्रेस करा, जेणेकरून तेलामध्ये घालाल तर तो सुटणार नाही. मग उपवासाची चटणी कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगते. कोथिंबीर घेतलेली आहे. मिरची, हिरवी मिरची ही तुम्ही कमी जास्त करू शकतात. साखर 1 छोटा चमचा, मीठ, दही आणि शेंगदाण्याचा कूट घेऊ शकतात किंवा भाजलेले शेंगदाणे पण घेऊ शकतात. हे मिक्सरला ग्राइंड करा. हे बघा, शेंगदाण्याचा कूट घालत आहे. हिरवी मिरची तोडून घालत आहे. दही, कोथिंबीर आणि मीठ आणि साखर हे सगळं ग्राइंड करा बारीक. छानपैकी रेसिपी तयार झालेली आहे. साबुदाणा वड्याची उपवासाची चटणी आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते. छानपैकी क्रंची झालेला आहे. तुम्हाला ही पूर्ण रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. आणि साबुदाण्याची खिचडीची रेसिपी मी ऑलरेडी अन्नपूर्णा चॅनलवर अपलोड केलेली आहे. थँक्यू.